वळत पुढल्या बातमीकडे. नंदुरबारमध्ये पावसाची पाठ हे कापसाचं पीक त्यामुळे धोक्यात आलंय. महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाहीये. पावसाअभावी कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी. जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती त्या शेतकऱ्यांकडून कापूस लावण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून या कापूसाची लागवड केली होती, मात्र या कापसाला पाऊस न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आंतरमशागतीमुळे पिकांना वाढ मिळते, तसेच या पिकांमध्ये वाढत असलेल्या तण हे देखील मिटत असते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गेल्या वर्षी जवळपास 1,15,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती, तर या वर्षी 1,08,000 क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याची शक्यता होती. मात्र वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे यंदा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.